नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर.के.जी. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024. विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 5347 जागा निघालेल्या आहेत आणि शेवटची तारीख 20 मार्च 2014 आहे. चला तर आपण प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, जेव्हा डिफ्लेक्टिंग प्रेरणा व कंट्रोलिंग प्रेरणा समान असतात तेव्हा डॅश. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, मीटर रीडिंग दाखवणार नाही. प्रश्न दुसरा, ट्रान्समिशन लाईनचे डॅडॅसी फायदे आहेत. तर इथं उत्तर आहे मित्रांनो, वरील सर्व. एक आहे लाईन करंट कमी करता येते. दुसरा आहे वेगवेगळे सब स्टेशन इंटरकनेक्ट करता येतात आणि पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तो दाब मिळवता येते. प्रश्न तिसरा, रस्त्यावरील प्रकाश योजना करण्याच्या डॅडॅस पद्धतीस म्हणतात. उत्तर आहे डायरेक्ट प्रकाश योजना. प्रश्न चौथा, अल्टरनेटरचे फील्ड डीसी सप्लाय पासून अलग करण्यासाठी डॅडॅस स्विच वापरतात. उत्तर आहे फील्ड डिस्चार्ज. प्रश्न पाचवा, विद्युत मंडलाची पॉवर डॅडॅस मीटरने मोजतात. उत्तर आहे वॅट. स्लिपरिंग इंडेक्स मोटरसाठी डॅडॅस स्टार्टर वापरतात. उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. प्रश्न सातवा, कॅरोना इन्फेक्टमुळे डॅडॅस लॉस होतो. उत्तर आहे ट्रान्समिशन लाईनची कार्यक्षमता घटते. प्रश्न आठवा, टंगस्टन धातूची बारीक तार बनवता येते असल्याने त्याचा वापर लॅम्पमध्ये डॅडॅससाठी वापरतात. तर आहे हेल्मेट बनवण्यासाठी. प्रश्न नववा, ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस डॅडॅसमुळे होतात. उत्तर आहे एसी व डीसी. प्रश्न दहावा, फेज इंडक्शन मोटरच्या रनिंगमध्ये एक फेज बंद झाल्यास डॅडॅस होते. उत्तर आहे थोड्या वेळात जळेल. प्रश्न 11, गॅस फील्ड लॅम्पचे डॅडॅस व डॅडॅस वायू भरतात. उत्तर आहे आर्गॉन व नायट्रोजन. प्रश्न 12, इनकॅन्डिसेट लॅम्पच्या टंगस्टन एलिमेंटची विलयबिंदू डॅडॅस आहे. उत्तर आहे 3400 अंश सेंटीग्रेड. प्रश्न 13, HPMV लॅम्प डॅडॅसमुळे उभा टांगतात. उत्तर आहे ऑर्गॉन वायू पेटून मर्क्युरी निर्माण होण्यास उदीर लागत असल्याने. प्रश्न 14, RCC व PCC पोलचा स्पॅन डॅडॅस ठेवतात. उत्तर आहे 40 ते 60 मीटर. प्रश्न 15, स्टील टँक रेक्टिफार्मर्सचे वैशिष्ट्य डॅडॅस आहे. उत्तर आहे शक्तीने मोठे व वॉटर कूल्ड आहेत. प्रश्न 16, 3 फेज इंडक्शन मोटरला दाब 80% ठेवल्यास स्टार्टिंग करंट डॅडॅस होईल. उत्तर आहे 20% कमी होईल. प्रश्न 17, इंडक्टिव्ह रिॲक्शन डॅडॅस अक्षराने दाखवतात. उत्तर आहे एक्सेल. प्रश्न 18, रेजिस्टन्स स्टार्टरमुळे एसी फेज मोटरची गती फक्त डॅडॅस होतो. उत्तर आहे मूल वेगापेक्षा कमी. प्रश्न 19, रेजिस्टन्स स्टार्टरमुळे एसी सिंगल फेज मोटरची गती फक्त डॅडॅस होतो. उत्तर आहे मूळ वेगापेक्षा कमी. प्रश्न 20, डीसी मोटर्स स्टार्टर मार्फत चालू केल्याने डॅडॅस होते. उत्तर आहे लो व्होल्टेज पासून सुधारित करतो. प्रश्न 21,
HPMV लॅम्पमुळे उभा टांगतात. तर आहे ऑक्झिलरी इलेक्ट्रॉड व मेन इलेक्ट्रॉड यांचा संबंध चांगला आहे तो म्हणून. प्रश्न 22. ट्रान्सफॉर्मरमधील लोपर लॉस शोधण्यासाठी डॅडास टेस्ट घ्यावी. उत्तर आहे शॉर्ट सर्किट टेस्ट. प्रश्न 23. डॅश डॅश AC सिंगल फेज मोटरमध्ये कॅम्प्युटेटर असतो. उत्तर आहे युनिव्हर्सल टाईप. प्रश्न 24. इंड टीव्ही सर्किटचा पॉवर फॅक्टर डॅडास असतो. उत्तर आहे लॅगिंग. प्रश्न 25. ज्या एक फेज AC मोटरच्या रोटरवर वायडिंग केलेली असते त्यांना डॅडास म्हणतात. उत्तर आहे वाऊंड रोटर मोटर्स. प्रश्न 26. अतिउच्च दाबाच्या ओव्हर हेडलाईन मधील 2 कंडक्टर मधील दाब वाढला असता त्यातील हवेच्या आयोनायझेशन होऊन तेथे निळसर ज्योत निर्माण होऊन शिटीसारखा आवाज येतो या क्रियेस काय म्हणतात. उत्तर आहे कॅरोना इन्फेक्ट. प्रश्न 27. केबलचा कोअरचे यांत्रिक संरक्षण करण्यासाठी डॅडॅशचे आर्मिंग करतात. उत्तर आहे वरील सर्व. एक आहे लेड कवरिंग, दुसरा आहे GI स्ट्रिप्स, तिसरा आहे GI वायर. प्रश्न 28. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे कोअर लगत डॅडॅस वायडिंग असते. उत्तर आहे लो व्होल्टेज वायडिंग. प्रश्न 29. केबलमधील प्रत्येक स्वतंत्र वायरला डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न 30. ग्राउंड क्लिअरन्स 7.5 मीटर व सॅंग 2.4 मीटर असल्यास कंडक्टरचे वरचे टोक डॅडॅशची उंचीचा ठेवावा. उत्तर आहे 9.9 मीटर. प्रश्न 31. 2 सारख्याच क्षमतेचे 2 ट्रान्सफॉर्मरची समांतर जोडणी केल्यास दोन्हीवर लोड पडतो. उत्तर आहे सारखेच राहील. प्रश्न 32. अर्थ रेजिस्टन्स मोजण्यासाठी डॅडॅस मीटर वापरतात. उत्तर आहे अर्थ टेस्टर. प्रश्न 33. केबलच्या आर्मिंग PVC इन्सुलेशनला डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे सर्विंग. प्रश्न 34. हॉट वायर मीटर विद्युत प्रवाहाच्या डॅडॅस परिणामावर कार्य करतात. उत्तर आहे उष्णताजन्य. प्रश्न 35. HPMV लॅम्पमध्ये डॅडॅस गॅस प्रकाश निर्मिती होते. उत्तर आहे मर्क्युरी. प्रश्न 36. ऑटो ट्रान्सफॉर्म स्टार्टर डॅडॅस HP पर्यंतच्या मोटरसाठी उपयुक्त आहे. उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न 37. AC 3 फेज 6 पोल इंडक्शन मोटरचा सिंक्रोनस वेग डॅडॅस आहे. उत्तर आहे 1000 RPM. प्रश्न 38. केबलमधील कोअरच्या इन्सुलेशनची जाडी डॅडॅसवर अवलंबून असते. उत्तर आहे कोअरमधील कंडक्टरच्या दाबावर. प्रश्न 39. पूर्ण लोड ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस 1000 वॅट आहे. लोड अर्धा केल्यास कॉपर लॉस डॅडॅस अशा पद्धतीने काढावा. उत्तर आहे 1000 गुणिले 50/100. प्रश्न 40. मर्क्युरी वेपरचे आयुष्यमान डॅडॅस असते. उत्तर आहे 3000 कार्यतास. प्रश्न 41. स्लिपरिंग मोटरच्या स्लिपरिंगला स्पर्श झाल्यास विद्युत धक्का बसत नाही कारण स्लिपरिंग पॉइंट हा मोटर रनिंग मध्ये असताना स्टार्ट कनेक्टर होतो. प्रश्न 42. HPMV
लॅम्पची कार्यक्षमता डॅडस असते? उत्तर आहे 40 ते 50 ल्युमेन वॅट. प्रश्न 43. HPMV लॅम्पमध्ये मर्क्युरीचा गॅस डॅडस प्रेशरला निर्माण होतो? उत्तर आहे हाय प्रेशर. प्रश्न 44. टॉर्क बरोबर डॅडस या सूत्राचे काढतात? टॉर्क बरोबर डॅडस या सूत्राने काढतात? उत्तर आहे 4. प्रश्न 45. एका ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी टर्न दुप्पट केलेले व प्रायमरी टर्न निम्मे केले तर काय होईल? उत्तर आहे व्होल्टेजमध्ये काही फरक पडणार नाही. प्रश्न 46. हॉट वायर मीटरमध्ये डॅडस डॅम्पिंग वापरतात? उत्तर आहे एडी करंट टाईप. प्रश्न 47. HPMV लॅम्प मंडलात डॅडस जोडलेले असतात? उत्तर आहे टोक, इंग्रिटर, कंडेन्सर. प्रश्न 48. HPMV लॅम्पमध्ये डॅडस गॅस भरतात? उत्तर आहे आर्गॉन व मर्क्युरी. प्रश्न 49. हॉट वायर मीटर स्केल डॅडस असतात? उत्तर आहे असमान. प्रश्न 50. HPMV लॅम्पमध्ये सहाय्यक इलेक्ट्रेड डॅडस ठिकाणी असतो? उत्तर आहे मेन इलेक्ट्रो जवळ समांतर. प्रश्न 51. रेडियस डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये डिस्ट्रीब्युटरला डॅडस फीडचा सप्लाय AC मिळतो? उत्तर आहे 1. प्रश्न 52. करंट ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी बाजू शॉर्ट न केल्याने डॅडस? उत्तर आहे त्यात हाय व्होल्टेज निर्माण होऊन जळेल. प्रश्न 53. 3 फेज इंडक्शन स्टार्टर करंट फुल लोड करंटच्या डॅडस असतो? उत्तर आहे 5 पट. प्रश्न 54. ट्रान्सफॉर्मर ऑईची डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ डॅडस आहे? उत्तर आहे 125 kV किंवा CM. प्रश्न 55. एडिसन क्रू टाईप बल्ब हे नाव डॅडस वरून पडलेलं आहे? उत्तर आहे कॅप वरून. प्रश्न 56. डॅडस व डॅडस हे फ्रिक्वेन्सी मीटरचे प्रकार आहेत? उत्तर आहे व्हायब्रेटिंग रीड टाईप व मुव्हिंग आयर्न टाईप. प्रश्न 57. 3 फेज 4 पोल इंडक्शन मोटरचा पूर्ण लोड 1440 RPM असल्यास डॅश डॅश एक लोड वेग डॅश डॅश असेल? उत्तर आहे 1460 RPM. प्रश्न 58. ट्रान्सफॉर्मरची सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी केल्यास आयर्न लॉस कमी होईल? प्रश्न 59. AC 3 फेज लाईनवर काम करण्यापूर्वी कॅपॅसिटर्स डॅश डॅश? उत्तर आहे सप्लाय बंद करून शॉर्ट करावेत. प्रश्न 60. गॅस फील्ड इनकॅन्डिसेट लॅम्पची कार्यक्षमता डॅडस असते? उत्तर आहे 13 ल्युमेन किंवा वॅट. प्रश्न 61. AC 3 फेज सप्लायची पॉवर 2 वॅट मीटर पद्धतीने डॅश डॅश? उत्तर आहे W1 + W2. प्रश्न 62. हॉट वायर मीटर्स डॅडस साठी वापरतात? उत्तर आहे AC व DC चा दाब व प्रवाह मोजण्यासाठी. प्रश्न 63. GAS टाईप बल्ब हे नाव डॅडस वरून पडलेले आहे? उत्तर आहे कॅप वरून. प्रश्न 64. AC 1 फेज सप्लायची पॉवर 2 वॅट
मीटर पद्धतीने मोजली असता 1 वॅट मीटरच्या काटा डॅडॅस करणारे मागे जातो. उत्तर आहे PF 0.5 पेक्षा कमी असल्यास. प्रश्न 65. ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता डॅडॅस असे. उत्तर आहे 90 किंवा 80%. प्रश्न 66. रिंग डिस्ट्रीब्युशन पद्धतीने डॅडॅस फीडचा AC सप्लाय मिळतो. उत्तर आहे 2. प्रश्न 67. मेगरचा उपयोग डॅडॅससाठी होतो. उत्तर आहे उच्च विरोध मोजण्यासाठी. प्रश्न 68. स्टार डेल्टा स्टार्टर डॅडॅस HP पर्यंतच्या मोटरसाठी उपयुक्त आहे. उत्तर आहे 10 HP. प्रश्न 69. इनकॅन्डिसेटर लॅम्पमध्ये आयुष्यमान साधारणतः डॅडॅस असते. उत्तर आहे 1000 कार्यतास. प्रश्न 70. 3 फेज 3 वायर फॅक्टर मीटर डॅडॅस तपासण्यासाठी वापरतात. उत्तर आहे इंडस्ट्रीजमध्ये. प्रश्न 71. AC 3 फेज सप्लायची पॉवर 1 वॅट मीटर पद्धतीने बरोबर P बरोबर डॅश डॅश. उत्तर आहे 3x वॅट. प्रश्न 72. 3 फेज AC ची 3 वॅट मीटर पद्धतीने डॅडॅस लोडची पॉवर मोजता येते. उत्तर आहे अनबॅलन्स. प्रश्न 73. सेकंडरी सब स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी व्होल्टेज डॅडॅस असते. उत्तर आहे 33 kV किंवा 11 kV. प्रश्न 74. DOL स्टार्टर डॅडॅस HP पर्यंतच्या मोटरसाठी उपयुक्त आहे. उत्तर आहे 5 HP. प्रश्न 75. डिस्ट्रीब्युशन जवळचे व्होल्टेज डॅडॅस असते. उत्तर आहे 11 kV, 415 V आणि 230 V AC. प्रश्न 76. AC 3 फेज पद्धतीतील एका वायडिंग मधील प्रवाहास डॅडॅस म्हणतात. उत्तर आहे फेज करंट. प्रश्न 77. सिंगल फेज पॉवर फॅक्टर मीटर डॅडॅस तपासण्यासाठी वापरतात. उत्तर आहे सिंगल फेज पॉवर फॅक्टर. प्रश्न 78. इंडक्शन मोटरवरील लोड कमी केल्यास पॉवर फॅक्टर डॅडॅस होतो. उत्तर आहे कमी. प्रश्न 79. इनकॅन्डिसेटर लॅम्पमध्ये डॅडॅस पद्धतीने प्रकाश निर्माण होतो. उत्तर आहे तीव्र उष्णता निर्मिती. प्रश्न 80. ट्यूबचे ल्युमेन्स डॅडॅस आहेत. उत्तर आहे 50 - 50 ल्युमेन वॅट. प्रश्न 81. छतावरून जाणाऱ्या ओव्हरहेड लाईन्स व इमारतीचा वरचा भाग यामध्ये डॅडॅस अंतर असावे. उत्तर आहे 2.43 मीटर. प्रश्न 82. एनर्जी मीटरवर 1 युनिट रीडिंग मिळवण्यासाठी होणाऱ्या फेऱ्यांना डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे मीटर कॉन्स्टंट. प्रश्न 83. 3 फेज AC वायर न्यूट्रल वायरचा जॉईंट ढिला झाल्यास मिळणाऱ्या सिंगल फेज सप्लाय डॅडॅस असेल. उत्तर आहे कमी. प्रश्न 84. 3 फेज AC 2 वॅट मीटर पद्धतीने डॅडॅस लोडची पॉवर मोजता येते. उत्तर आहे बॅलन्स व अनबॅलन्स. प्रश्न 85. सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन डॅडॅस व डॅडॅस पद्धतीने करतात. उत्तर आहे स्टार मायनस स्टार. प्रश्न 86. ट्रान्सफॉर्मरमधील कोअर लूज असल्यावर डॅडॅस. उत्तर आहे हॅमिंग आवाज येतो. प्रश्न 87. फेज इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर पूर्ण लोडवर डॅडॅस असतो. उत्तर आहे 0.8 ते 0.9 लॅगिंग. प्रश्न 88.
थ्री फेज AC वॅट मीटर पद्धतीने डॅडास लोडची पॉवर मोजता येते. उत्तर आहे बॅलन्स. प्रश्न 89. हाय व्होल्टेज ओव्हर हेड लाईन रस्ता ओलांडून जात असतील तर ग्राउंड क्लिअरन्स डॅडास असावा. उत्तर आहे 60.9 मीटर. प्रश्न 90. मेडियस लो व्होल्टेज ओव्हरहेड शहराच्या बाहेरून जात असतील तर तोंड ग्राउंड क्लिअरन्स डॅडास असावा. उत्तर आहे 3.96 मीटर. प्रश्न 91. थ्री फेज 4 वायर एनर्जी मीटर डॅडास लोड साठी उपयुक्त आहेत. तर अनबॅलन्स लोड. प्रश्न 92. एकाच पोलून सर्व्हिस लाईन डिस्ट्रीब्युशन लाईन न्यायावयाची असल्यास त्यातील स्पॅन जास्तीत जास्त डॅडास असावा. उत्तर आहे 45 मीटर. प्रश्न 93. ट्रान्सफॉर्म कार्यक्षमता जास्त असण्याचे कारण डॅश डॅश. उत्तर आहे फ्रिक्वेन्सी व विंडेज लॉस होत नसल्यास. प्रश्न 94. बायोनेट लॅम्प हे नाव इनकॅन्डिसेट लॅम्पच्या डॅडासवरून पडलेले आहे. उत्तर आहे कॅपवरून. प्रश्न 95. थ्री फेज वायर एनर्जी मीटर डॅडास लोड साठी उपयुक्त आहे. उत्तर आहे बॅलन्स लोड. प्रश्न 96. डबल स्क्रूलर. प्रश्न 96. डबल स्क्रूलर केज इंडक्शन मोटरच्या रोटरमधील डॅडास वायडिंगचा रेजिस्टन्स जास्त असल्याने टॉर्क जास्त असतो. आउटर केज वायडिंगचा. प्रश्न 97. इमारती जवळून जाणाऱ्या ओव्हरहेड लाईन्स व इमारत यामध्ये डॅडास अंतर असावे. उत्तर आहे 1.21 मीटर. प्रश्न 98. ट्यूबचा चोक शॉर्ट असताना ट्यूब चालू केल्यास डॅडास होईल. उत्तर आहे उच्च प्रवाह वाहिल्याने फिलामेंट जळेल. प्रश्न 99. सिंगल स्क्रूलर केज इंडक्शन मोटरच्या मानाने डबल स्क्रूलर केज इंडक्शन मोटरचा टॉर्क डॅडास असतो जास्त. प्रश्न 100. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी बाजूस नो लोड ते फुल लोड दाबात होणाऱ्या बदलास डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे रेग्युलेशन. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.